कोल्हापूरमध्ये उद्या निघणार तिरंगा पदयात्रा। भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला सलाम करण्याकरता पदयात्रा। कोल्हापूरमधील दसरा चौकापासून पदयात्रेला सुरुवात। यवतमाळच्या वणी इथल्या निरगुडा नदीपात्रात ग्रामस्थांचं आंदोलन। घरकुल लाभार्थ्यांचं वाळू सत्याग्रह आंदोलन। चढ्या दरानं वाळू विक्री विरोधात आंदोलन। महाराष्ट्र राज्यभूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा संप। विविध मागण्यांकरता बेमुदत संप। मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान। 2511 हेक्टरला अवकाळीचा फटका। जालना जिल्ह्यातील सर्वाधिक 1923 हेक्टर क्षेत्र बाधित। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष धमकी प्रकरण। काँग्रेस कार्यकर्ता प्रशांत गायकवाडवर गुन्हा दाखल। कुणाल राऊत यांच्याकडे 10 लाखांची खंडणी मागून ठार मारण्याची धमकी। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील डॉक्टरची फसवणूक। जादा परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक। इचलकरंजीतील डॉक्टरची 97 लाखांची फसवणूक। हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली लाखोंचा गंडाव। हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली 8 जणांची फसवणूक। एकूण 5.69 लाखांची फसवणूक। धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई। 4.5 लाखांचा खतांचा अनधिकृत साठा जप्त। जळगावच्या नशिराबाद जवळ भीषण अपघात। चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरची दुचाकीला धडक। अपघातात एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। लाकडी फळी डोक्यावर पडल्यानं वृद्धाचा मृत्यू। अंबाझरी पोलीस ठाणा परिसरात घटना। आरोपी मजुरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। नाशिकमधील एफडीएच्या कारवाईत नवा ट्विस्ट। आवारातील ते 2 ट्रक लुटण्याचा प्रयत्न। 3 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।